आज आपण ही तोरण डिझाईन शिकणार आहोत. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. व्हिडिओला आपण आता सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण एक स्लिप नॉट तयार करून घेऊया. त्यानंतर 15 चेन 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि 15. अजून 3 चेन 1 2 3, टोटल आपण 18 चेन केले. 15व्या चैनीच्या गॅपमध्ये आपण एक खांब तयार करून घेऊया. पुढे प्रत्येक चैनीच्या गॅपमध्ये आपण एक एक खांब तयार करून घेऊया. हे मी असं पूर्ण करून घेते. अशा आपल्या 16 लाईन कंप्लीट होतात. 1 2 पहिल्या 3 चैनीचा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. आता आपण इथे 3 चेन घेऊया. 1 2 3. नंतर टर्न करायचं. आपल्याला या गॅपमध्ये एक खांब तयार करून घेऊया. प्रत्येक खांबावरती एक एक खांब तयार करून घेऊया. जेवढे आपण खाली खांब केले तेवढेच वरती खांब झाले पाहिजे. 16 खांब. एक 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. आणि हे लास्ट जे 3 चैनीचे आपण खांब घेतले त्या चैनीच्या शेवटच्या चैनीवरती एक खांब. 16. असा आपला सेकंड राऊंड कंप्लीट होतो. आता थर्ड राऊंडसाठी सुद्धा परत 3 चैन आणि डिझाईन आपण चेंज करूया. आणि परत प्रत्येक खांबावरती एक एक खांब. 3 4 5 6 7 8 9 आणि 10 11 12 13 14 15 16. हे असं आपण जेवढं आपलं तोरणाची दाराची साईज असेल त्याप्रमाणे आपण हे वाढवत घेऊन जाऊया. मी हे पूर्ण कंप्लीट करून घेते. अशी ही पूर्ण मी तोरणपट्टी बनवली आहे. आता आपण पुढची डिझाईन करायला घेऊया. आता आपण इथे या कॉर्नरला व्हाईट कलरचा धागा जॉईन करून घेऊया.
आता 3 चैन, 1 2 3. सेम गॅपमध्ये अजून 3 खांब करूया. 1 2, अजून 1 खांब, सेम गॅपमध्ये आपण 4 खांब केले. पहिल्या 3 चैनीचा धरून टोटल 4 खांब झाले. आता 2 चैन, 1 2. आता खालचे ह्या 1 2 ह्या 2 लाईन स्किप करून पुढच्या गॅपमध्ये आपल्याला 4 खांब करून घ्यायचे आहेत. 1 2 3 4. हे 4 खांब झाले. आता आपल्याला 6 चैन करायचे आहेत. 1 2 3 4 5 आणि 6. खाली 2 गॅप सोडायचा. 1 2. तिसऱ्या गॅपमध्ये 2 खांब तयार करायचे. आता परत आपल्याला 6 चैन घ्यायचे आहेत. 1 2 3 4 5 6. 6 घेतले. नंतर परत खाली 2 लाईन स्किप करायचे. 1 2. परत तिसऱ्या गॅपमध्ये आपल्याला आता 4 करायचे आहेत. 4 खांब घ्यायचे आहेत या गॅपमध्ये. 1 2 3 4. आता परत 6 चैन. 1 2 3 4 5 6. परत खाली 2 स्किप करायच्या लाईनी. नंतर तिसऱ्या लाईनीवरती 2 खांब तयार करायचे. 1 आणि 2. 1 2 3 4 5 6. परत 1 2. तिसऱ्या लाईनमध्ये आपल्याला 4 खांब करायचे. 1 2 3 4. स्टार्टिंगला पण इथे 4 खांब घेतले. 2 चैन 4 खांब, मग 6 चैन 2 खांब, परत 6 चैन 4 खांब, 6 चैन 2 खांब, 6 चैन 4 खांब. तसंच पुढे आता आपण शेवटपर्यंत करून घेऊया इथपर्यंत. आता हे आपण शेवटपर्यंत सेम केलं जसं इथे स्टार्टिंगला केलेलं. 4 खांब 2 चैन 4 खांब, तसंच इथे सुद्धा आपण केलेलं आहे. आता आपण 3 चैन घेऊया. 1 2 3. डिझाईन आपण टर्न करूया आणि खांबावरती खांब करून घेऊया. 2 3 आणि 4. पहिल्या 3 चैनीचा आणि नंतर आपण 3 खांब करून घेतले. आता 2 चैन 1 2. आता इथे आपण 4 खांब घेतले. त्याच्या मधोमध आपल्याला 4 खांब करून घ्यायचे. 1 2 3 4. हे 4 खांब आहे, त्याच्यामध्ये आपण 4 खांब केले. आपण इथे पहिल्या राऊंडला 6 चैन घेतलेले. आता आपल्याला 5 चैन घ्यायचे आहेत. 1 2 3 4 5. आता हे जे 2 खांब केले त्याच्यामध्ये आपल्याला 4 खांब करून घ्यायचे आहेत.
1 2 3 आणि 4. पुढे परत 5 चैन 1 2 3 4 5. आता परत 4 खांब, त्या 4 खांबच्या मधोमध 4 खांब करायचे. 1 2 3 4. आता परत 5 चैन 1 2 3 4 5. परत या 2 खांबांच्या मध्ये 4 खांब. 1 2 3 आणि 4. परत 5 चैन 1 2 3 4 5. आता परत 4 खांब आले, 4 खांबाच्या मधोमध 4 खांब करायचे. 1 2 3 4. हे असं आपण पूर्ण शेवटपर्यंत करून घेऊया. आता आपल्याला जे शेवटचं आहे ते 4 खांबाचं, त्याच्यामध्ये आपण 4 खांब तयार करून 2 चैन घेऊया. 1 2. आता जो लास्टचा 4 खांबाचा जो आहे त्याच्यावरती आपण प्रत्येक खांबावरती एक एक खांब, म्हणजे टोटल आपले 4 खांब तयार होतील. 2 3 आणि शेवटचं जे चैनीचा खांब तयार आपण केलाय त्याच्यावरती एक. टोटल आपले असे 4 खांब तयार होतात. आता आपल्याला 3 चैन घ्यायचे आहेत. 1 2 3. आणि आता हे टर्न करून घेऊया. टर्न केल्यानंतर परत प्रत्येक खांबावरती एक एक खांब, पहिल्या 3 चैनीचा धरून टोटल आपले 4 खांब तयार होतील. ही आपली कॉर्नरची बाजू आहे, बॉर्डरची. ही सेम राहणार. 2 चैन घेतल्या. आता हे जे 4 खांब आहे त्याच्यावरती आपण 4 खांब तयार करून घेऊया. मध्ये 4 खांबाच्या मध्ये आपल्याला 4 खांब तयार करायचे. 2 3 4. आता आपण सेकंड राऊंड करताना 5 चैन घेतलेल्या. आता आपल्याला 4 चैन घ्यायचे आहेत. 1 2 3 4. आता इथे आपण सुरुवातीला 2 खांब घेतले, त्याच्यावरती आपण 4 खांब जॉईन केले. आता ह्या 4 खांबांच्या मध्ये आपल्याला 6 खांब तयार करून घ्यायचे. 1 2 3 4 5 आणि 6. असे हे 6 खांब तयार करून घेतले 4 खांबाच्या मध्ये. आता परत 4 चैन 2 3 4. परत हे जे 4 खांबाचे खांब केलेत आपण, हे कंटिन्यू तसेच करायचे. 4 खांबांच्या मध्ये 4 खांब. 1 2 3 4. हे असे 4 खांब केले. आता परत 4 चैन 1 2 3 4. परत ही आपली मेन डिझाईन आहे. 2
2 खांब, त्याच्यावरती 4 खांब, परत 4 खांबांच्या मध्ये 6 खांब. 1 2 3 4 5 आणि 6 अशी ही डिझाईन होते. हे आपण पूर्ण शेवटपर्यंत करून घेऊया. आता ही तिसरी लाईन आपण कंप्लीट करून घेतली. आता परत 3 चेन घेऊया. 1 2 3 आणि टर्न करून या 4 खांबाच्या वरती 4 खांब तयार करून घेऊया. पहिल्या 3 चैनीच्या धरून टोटल आपले 4 खांब तयार होतील. 2 3 आणि 4. परत 2 चैन 1 2. आता हे 4 खांब केले, त्याच्यावरती आपण 4 खांब तयार करून घेऊया. मध्ये 4 खांबाच्या मध्ये करायचे. 1 2 3 आणि 4. स्टार्टिंगला आपण 6 चैन घेतल्यानंतर 5 चैन घेतल्यानंतर 4. आता आपल्याला 2 चैन घ्यायचे. 1 2. आता हे जे आपण 2 खांब नंतर 4 खांब नंतर 6 खांब केलेत, आता या 6 खांबाच्या पहिल्या खांबावरती आपण 2 खांब करूया. परत पुढच्या खांबावरती 2 खांब. एका खांबावरती 2-2 खांब करून असे टोटल आपले 12 खांब तयार होतील. टोटल आपल्याला या 6 खांबाच्या वरती 12 खांब तयार करून घ्यायचे आहेत. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असे नवीन डिझाईनचे व्हिडिओ मिळतील. हे बघा, आपण 6 खांबावरती 12 खांब तयार केले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. हे 12 खांब तयार झाले. आता परत 2 चैन 1 2. पुढे हे 4-4 खांब केलेत आपण, तसेच सेम 4 खांबाच्या मध्ये 4 खांब तयार करून घेऊया. 1 2 3 आणि 4. पुन्हा एकदा 2 चैन 1 2. परत आपले आता 2 4 6 खांब आले. आता परत प्रत्येक एक सिंगल खांबवरती आपण खांब तयार करूया. एकाच खांबावरती 2 खांब तयार करायचे. 2. परत दुसऱ्या गॅपमध्ये दुसऱ्या खांबावरती 1 2. परत नेक्स्ट खांबावरती 1 2. परत पुढे 1 2 1 आणि 2. असं हे पूर्ण आपण शेवटपर्यंत करून घेऊया. आता आपण इथे हा धागा कट करून घेऊया. अशी ही आपण पुढे आता डिझाईन करायला घेऊया. ही आपण मधला भाग करून घेतलाय अशा प्रकारे. 1 2 3 4 5 6 7. माझे 14 डिझाईन आले ह्या, आणि याचा मधला पॉईंट हा आहे. त्यामुळे आता मी इथून सेम डिझाईन करून घेणार आहे. चला सुरू करूया आपण. आता आपण जिथे 4 खांब केलेले आहेत तिथे पहिल्या खांबावरती आपण रेड कलरचा धागा जॉईन करूया.
1 2 3 आणि पुढच्या खांबावरती एक खांब. टोटल आपले 4 खांब तयार करून घ्यायचे आहेत. प्रत्येक खांबावरती एक एक खांब करून घ्यायचं आहे. त्यानंतर 2 चैन 1 2. हा जो मध्ये 4 खांब केले त्याच्या मधल्या गॅपमध्ये आपल्याला 4 खांब करून घ्यायचे आहेत. 1 2 3 आणि 4. नंतर मग आता आपण 6 चैन घेऊया. 1 2 3 4 5 6. आता हे 12 खांब आहेत त्यांच्यामध्ये म्हणजे 2 4 6 6 खांबांच्या 12 खांबांच्या मध्ये 2 खांब तयार करूया. आता परत 6 चैन 1 2 3 4 5 आणि 6. परत हे जे 4 खांब आहेत त्याच्यावरती आपण मध्ये 4 खांबांच्या मध्ये 4 खांब करूया. आता आपल्याला परत 6 चैन घ्यायचे आहेत. 1 2 3 4 5 6. आता परत 6 खांबांच्या मध्ये 6 खांबांच्या मध्ये 2 खांब करायचे. नंतर परत 6 चैन 2 3 4 5 6. परत 4 खांबांच्या मध्ये ही अशी डिझाईन मी पूर्ण इथपर्यंत करून घेणार. हा आपला मेन सेंटर असणार. इथे आपल्याला डिझाईन नाही करायची. इथपर्यंत डिझाईन रेड कलरमध्ये मी करून घेते. ही डिझाईन मी इथपर्यंत करून घेतली. आता आपण हे टर्न करूया. टर्न करून घेतल्यानंतर ह्या 2 खांबांच्या मध्ये आपण एक स्लिप स्टिच घेऊया आणि 3 चैन घेऊया. 1 2 3 आणि त्याच गॅपमध्ये अजून आपण 3 खांब करूया. 1 2 3. आता 5 चैन 1 2 3 4 5. परत हे 4 खांब आहेत. हे सेम 4च खांब ठेवायचे आहेत. 1 2 3 आणि 4. जसे आपण हे खाली केले 5 चैन घेऊन तीच आपण करतोय. आता 1 2 3 4 5. परत हे 2 खांब आहेत त्याच्यामध्ये आपल्याला 4 खांब करून घ्यायचे आहेत. 1 2 3 4. आता परत 5 चैन 1 2 3 4 5. 4 खांबावरती 4 खांब. 1 2 3 4.
परत 5 चेन 1 2 3 4 5. आता हे पूर्ण आपण मी इथपर्यंत
ही तोरण डिझाईन कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा. थँक्यू.